श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कधीकधी आयुष्यातील गोष्टी इतक्या सोप्या वाटतात की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर त्याच साध्या गोष्टी योग्य वेळी आणि योग्य भावनेने केल्या तर त्या जीवनाची दिशा बदलतात. तुम्ही हे देखील ऐकले असेल की रात्री झोपण्यापूर्वीचा क्षण हा मनाचा सर्वात खोल दरवाजा असतो. हा तो क्षण असतो जेव्हा अवचेतन मन सर्वात जास्त सक्रिय असते आणि विश्वाची ऊर्जा थेट तुमच्यामध्ये उतरते. तर आज आम्ही या 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, की जर तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवले, तर तुमचे नशीब 9 दिवसात बदलू शकते. ही अंधश्रद्धा नाही. हे ऊर्जेचे विज्ञान आहे. परमहंस योगानंद यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी या पुस्तकात लिहिले आहे. मनुष्याचे विचार आणि त्याची ऊर्जा अदृश्य परंतु शक्तिशाली धागे आहेत, जे देवाच्या नियमांनी बांधलेले आहेत. ही ऊर्जा आज आपण जागृत करणार आहोत. पण लक्षात ठेवा की हा व्हिडिओ केवळ कोणत्याही उपायासाठी नाही. हा आंतरिक परिवर्तनाचा प्रवास आहे. कारण करोडपती हे पैसे असलेले लोक नसतात. कोट्याधीश ते असतात जे त्यांचे विचार बदलतात. आता पहिल्या गोष्टीबद्दल बोलूया. उशीखाली ठेवण्याची पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञतेची एक छोटीशी नोंद. होय, फक्त एक छोटासा कागद ज्यावर तुम्ही लिहाल, मला मिळालेल्या आयुष्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या समृद्धीसाठी धन्यवाद. ते ऐकायला सोपे आहे, पण हे बीजच संपत्ती, संधी आणि सौभाग्य आकर्षित करते. जेव्हा तुम्ही ही नोट तुमच्या उशीखाली ठेवता, तेव्हा ती प्रत्येक रात्री तुमच्या सुप्त चेतनेला एक संदेश पाठवते की तुम्ही आधी श्रीमंत आहात आणि विश्वाचा नियम असा आहे की त्याच्याकडे जे आहे त्याबद्दल जितका जास्त कृतज्ञ असतो, तितका जास्त त्याच्याकडे येतो. कल्पना करा की जेव्हा तुम्ही दररोज रात्री ही नोट घेऊन झोपता, तेव्हा तुमच्या मनात तक्रारी कमी होतील आणि समाधान वाढेल. हे समाधान हळूहळू आत्मविश्वासात बदलते. आत्मविश्वासामुळे ऊर्जा बदलते आणि ऊर्जा परिस्थिती बदलते. कधीकधी आपल्याला वाटते की आपल्याला पैसे हवे आहेत, पण सत्य हे आहे की आपण तुटीवर लक्ष केंद्रित करतो. जोपर्यंत मन टंचाईवर केंद्रित आहे, तोपर्यंत संपत्ती जवळ येईल आणि निघून जाईल. पण जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही विश्वाला संकेत देता, मी तयार आहे. परमहंस योगानंद म्हणत असत की देवाने आधी हे दाखवून दिले पाहिजे की तुम्ही कृतज्ञता अनुभवण्यास सक्षम आहात. मग तो तुम्हाला अधिक देईल. तर ही केवळ एक नोंद नाही, तर हे एक आध्यात्मिक लक्षण आहे की तुम्ही अभावातून स्वतःमध्ये प्रवाहाकडे वळलात. आता तुम्ही रात्री डोळे बंद करता तेव्हा कल्पना करा, तुमच्या उशीखाली ती नोट आहे आणि तुमच्या आत एक मंद स्मित आहे. मग तुमच्या मेंदूच्या लाटा हळूहळू त्या वारंवारतेपर्यंत येतात, जिथे संपत्ती, संधी आणि नशिबाची ऊर्जा कंपन करू लागते. ही पहिली पायरी आहे, तुमच्या चेतनेला पैशाच्या वारंवारतेशी जोडणे. पण लक्षात ठेवा, ती जादू नाही, ती एक प्रक्रिया आहे. हा कागद पुढील 9 दिवस दररोज रात्री उशीखाली ठेवा आणि झोपी जाण्यापूर्वी फक्त 5 सेकंद सांगा, मला श्रीमंत व्हायचे नाही, मी श्रीमंत झाले आहे. पहा, 9व्या दिवसापर्यंत तुमच्या दारात काही ना काही संधी येईल, जी तुम्हाला स्वतःसाठी विचार करण्यास प्रवृत्त करेल. हा योगायोग आहे का? नाही, हा योगायोग नाही. हा तुमच्या ऊर्जेचा परिणाम आहे. कारण 99% लोकांना हे माहीत नसते की पैशांचा खेळ मनापासून सुरू होतो. ते केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करतात, कारणावर नाही. परंतु 1% लोक आतून त्यांच्या विश्वासाला उत्तेजन देतात. आणि जेव्हा आतून विश्वास जागृत होतो, तेव्हा बाहेरची परिस्थिती वागते. त्यामुळे आजपासून तुमच्या रात्री बदला. ती छोटीशी नोट उशीखाली ठेवा आणि तुमच्या आत्म्याला सांगा की आता मी तयार आहे. आता प्रश्न उद्भवतो की इतर गोष्टी काय आहेत? ही ऊर्जा टिकवून ठेवणाऱ्या 2 गोष्टी
केवळ आकर्षणच नव्हे तर प्राप्तीची शक्ती देतील. पुढच्या टप्प्यात आपण त्या 2 रहस्यांकडे जाऊ, जिथे तुम्ही शिकाल की साध्या गोष्टी तुमच्या झोपलेल्या नशिबाला कसे जागृत करू शकतात. जर तुमच्या झोपेमुळे तुमचे नशीब बदलले तर काय? तुम्ही दररोज रात्री ज्या उशीवर डोके ठेवता, तीच उशी तुमच्या समृद्धीचे द्वार बनली तर काय होईल? ते रहस्य आता उघड होणार आहे. पुढच्या टप्प्यात जेव्हा आपण म्हणतो की या 3 गोष्टी उशीखाली ठेवा, ते फक्त वस्तूंबद्दल नाही. हे आपल्या जीवनात या वस्तूंमधून वाहणाऱ्या ऊर्जेबद्दल आहे. पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञतेची नोंद, जी तुमचे मन कृतज्ञतेच्या लहरींशी जोडत होती. आता आपण दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलू, ज्यामध्ये तुमच्यातील लपलेली समृद्धी बाहेर आणण्याची शक्ती आहे. ही आणखीन एक गोष्ट आहे, एक नाणे जे तुम्ही तुमच्या मेहनतीतून कमावले आहे. लक्षात ठेवा, हे काही सामान्य नाणे नाही. तुमच्या घामाच्या, तुमच्या चिकाटीच्या आणि तुमच्या मेहनतीच्या ऊर्जेचे हे प्रतीक आहे. परमहंस योगानंद म्हणत असत की संपत्तीचा स्रोत बाहेरील नसतो, तर आंतरिक कर्म आणि श्रद्धेमध्ये असतो. जेव्हा तुम्ही ते नाणे तुमच्या उशीखाली ठेवता, तेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त मनास आठवण करून देता की माझ्याकडे कमवण्याची क्षमता आहे, माझ्यात सृष्टीची शक्ती आहे. दररोज रात्री जेव्हा तुम्ही ते नाणे घेऊन झोपता, तेव्हा ते नाणे केवळ धातूच राहत नाही, तो तुमच्या ऊर्जेचा वाहक बनतो. जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा तुमच्या श्वासोच्छवासाच्या तालासह ती ऊर्जा हळूहळू तुमच्या मनात नवीन विचारांनी भरते. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, तेव्हा तुमच्या आत एक नवीन प्रेरणा, एक नवीन विश्वास जागृत होतो की आज काहीतरी बदलणार आहे. आता विचार करा की 99% लोक करोडपती का होत नाहीत? कारण त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे मूल्य समजत नाही. त्यांना वाटते की माझ्याकडे काहीही नाही. पण त्याच 1% आदर त्या लहान नाणे धारण, कारण त्यांना माहीत आहे की प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये एक बीज लपलेले असते आणि जो कोणी बियांची उपासना करतो त्याला त्या झाडाचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे पुढील 9 दिवस जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता, तेव्हा ते नाणे तुमच्या उशीखाली ठेवा. पण झोपण्यापूर्वी ते नाणे दोन्ही हातांच्या मध्ये ठेवा आणि ते हळूहळू सांगा, माझी मेहनत, कपूरचा एक छोटासा तुकडा व्यर्थ जात नाही. होय, शुद्धता आणि प्रकाशाचे प्रतीक असलेला एक लहान कापूर. परमहंस योगानंद म्हणाले होते, पवित्रता ही अशी ज्योत आहे जी मनाची नकारात्मकता जाळून आत्म्याला उजळवते. तेव्हा तुम्ही उशीखाली कापूर ठेवता, तेव्हा तो केवळ सुगंध पसरवत नाही, हे तुमच्या झोपेच्या वातावरणाला ऊर्जा देते. कापूरचा सुगंध आपल्या मज्जासंस्थेला शांत करतो. हळूहळू भीती, चिंता आणि नकारात्मक विचार मिटवा. कपूरचे काम केवळ बाह्य वातावरण शुद्ध करणे नाही, तर कृतज्ञता आणि कर्मझेन या पहिल्या 2 गोष्टींमधून तुम्ही निर्माण केलेली ऊर्जा स्थिर करते. हा तिसरा घटक तुमचे मन, आत्मा आणि विश्व यांच्यात एक सेतू म्हणून काम करतो. दररोज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता, तेव्हा तो कापूर तुमच्या हातात काही सेकंदासाठी घ्या. त्याचा सुगंध हळुवारपणे अनुभवून घ्या आणि तुमच्या मनातील गोष्ट सांगा, माझ्यातील सर्व नकारात्मकता दूर होत आहे, मी एका नव्या प्रकाशात प्रवेश करत आहे. नंतर ते अंथरुणाखाली ठेवून झोपा. आता लक्षात ठेवा की तिन्ही गोष्टी एकत्र ठेवू नयेत. पहिल्या दिवसापासून 3ऱ्या दिवसापर्यंत केवळ कृतज्ञतेची नोंद ठेवा. 4थ्या ते 6व्या दिवसापर्यंत नाणे ठेवा. 7व्या ते 9व्या दिवसापर्यंत कापूर ठेवा. दर 3ऱ्या दिवशी एक वस्तू बदला. याचे कारण असे की दर 3 दिवसांनी नवीन ऊर्जेचे चक्र पूर्ण होते. पहिल्या 3 दिवसाबद्दल धन्यवाद. पुढील 3 दिवस कृतीची ऊर्जा सक्रिय करतात आणि शेवटचे 3 दिवस ती ऊर्जा शुद्ध करतात आणि टिकवून ठेवतात. जेव्हा तुम्ही 9व्या दिवशी सकाळी उठाल,
तेव्हा तुम्हाला तुमच्या आत एक नवीन चमक जाणवेल. कदाचित फोन आला असेल, तुमच्या आत एखादी संधी असू शकते किंवा फक्त एक स्पष्ट दिशा असू शकते. तुमची जाणीव आता संपत्तीच्या मार्गावर आहे याचे हे लक्षण आहे. पण लक्षात ठेवा, हा प्रवास केवळ पैशांसाठी नाही, तर आत्मविश्वास आणि कृतज्ञतेसाठी देखील आहे. जर तुम्हाला या 9 दिवसात तुमच्या आत थोडासा बदल जाणवला, तर समजून घ्या की तुम्ही विश्वाचे रहस्य शिकले आहे. आता एक क्षण विचार करा, काय होईल जर तुम्ही तुमच्या रात्री बदलल्या असत्या? जर प्रत्येक झोप तुमच्या नशिबाला आकार देऊ लागली, तर काय होईल? कारण खरा करोडपती तोच असतो जो प्रथम त्याची चेतना समृद्ध करतो आणि त्यानुसार जग बदलते. त्यामुळे आतापासून प्रत्येक रात्र पवित्र करा. त्या 3 गोष्टी उशीखाली ठेवा आणि दररोज सकाळी जागे व्हा आणि स्मित करा. कारण आता आपण 99% पैकी नाही, तर 1% पैकी आहात जे स्वतःचे नशीब लिहितात. जर या प्रवासाने तुमच्यामध्ये थोडासा प्रकाशही प्रज्वलित केला असेल, तर आता या वाहिनीमध्ये सामील व्हा. खरी समृद्धी ही केवळ उशीखाली ठेवलेल्या वस्तूंमुळे मिळत नाही, तर त्या वस्तूंकडे पाहण्याच्या आपल्या भावनेमुळे मिळते. अनेक लोक कोणताही उपाय करतात, पण त्याच्या मनात शंका असते. ते विचार करतात, हे खरंच काम करेल का? आणि इथेच ते चुकतात. कोणतीही सकारात्मक सवय किंवा आध्यात्मिक कृती यशस्वी होण्यासाठी सातत्य, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. जर मन सतत भीती, तक्रार आणि नकारात्मक विचारांनी भरलेले असेल, तर कोणताही उपाय जादूसारखा परिणाम देत नाही. पण जर मन शांत असेल, ध्येय स्पष्ट असेल आणि आपण स्वतःवर विश्वास ठेवला, तर आपल्या निर्णयांमध्ये, वर्तनात आणि संधी ओळखण्याच्या क्षमतेत बदल होतो. हा बदलच अनेकदा लोकांना नशीब बदलले असे वाटण्याचे कारण ठरतो. म्हणून प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणती एक चांगली गोष्ट केली? हा प्रश्न तुमचे लक्ष कमतरतेवरून प्रगतीकडे वळवतो. यामुळे मनात समाधान निर्माण होते. समाधानी मन अधिक स्पष्ट विचार करते. स्पष्ट विचार योग्य निर्णय घेतात. योग्य निर्णय जीवनाची दिशा बदलतात. म्हणून कोणत्याही वस्तूपेक्षा तुमचा विचार सर्वात शक्तिशाली असतो. तुम्ही स्वतःला दररोज सांगा, मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवतो. मी प्रत्येक दिवस नवीन संधी स्वीकारण्यासाठी तयार आहे. जेव्हा हे शब्द रोज मनात रुजतात, तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वासामुळे चेहऱ्यावर तेज येते, वागण्यात बदल होतो आणि लोकांशी संवादही सकारात्मक होतो. याच बदलांमुळे नवीन संधी निर्माण होतात. लक्षात ठेवा, समृद्धी ही फक्त पैशांचे नाव नाही. चांगले आरोग्य, शांत मन, आनंदी कुटुंब, प्रामाणिक मित्र आणि योग्य संधी हे देखील समृद्धीचेच प्रकार आहेत. जर तुमच्याकडे हे सर्व असेल, तर तुम्ही आधी श्रीमंत आहात. आता त्या संपत्तीला आणखीन वाढण्याची वेळ आली आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर 1 मिनिट डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुमच्या आयुष्यात प्रकाश भरत आहे. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळत आहे. तुमचे प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत. ही कल्पना तुमच्या मनात सकारात्मक प्रतिमा तयार करते. मानसशास्त्रात याला व्हिज्युअलायझेशन असे म्हणतात. अनेक यशस्वी खेळाडू, उद्योजक आणि कलाकारही त्यांच्या ध्येयांची मानसिक कल्पना करत असतात. कारण मेंदू वारंवार पाहिलेल्या सकारात्मक प्रतिमांनुसार कृती करण्यास अधिक तयार होतो. त्यामुळे तुमचे ध्येय रोज मनात जिवंत ठेवा. तुमच्या घरात स्वच्छता ठेवा. अव्यवस्थित वातावरणामुळे मनावरही ताण येतो. स्वच्छ जागा मनाला शांतता देते. शांत मन योग्य निर्णय घेते. तुमच्या खोलीत सूर्यप्रकाश येऊ द्या. ताजी हवा येऊ द्या. ही साधी सवय तुमच्या मनस्थितीवर चांगला परिणाम करते. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर नकारात्मक बातम्या किंवा वादग्रस्त व्हिडिओ पाहणे टाळा. त्याऐवजी प्रेरणादायी विचार, चांगले पुस्तक किंवा काही क्षण
शांत ध्यान करा. तुमची झोप जितकी चांगली असेल तितकी दुसऱ्या दिवसाची ऊर्जा अधिक चांगली असेल. लक्षात ठेवा, भाग्य हे नेहमी तयार असलेल्या व्यक्तींची साथ देते. जर संधी आली आणि आपण तयार नसलो तर ती निघून जाते. म्हणून स्वतःला रोज थोडे थोडे सुधारत राहा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.